माझ्या तमाम धनगर माता बंधू आणि भगिनींनो, सर्वप्रथम कोणत्याही जातीपातीचा भेदभाव न मानता ज्यांनी स्वराज्य निर्माण केलं असे स्वराज्य निर्माते छत्रपती शिवाजीराजे भोसले, ज्या राजांनी धनगराच्या राजवटीला हिंदवी स्वराज्यात मानाचं स्थान मिळवून दिलं, धनगरांचा दबदबा कायम ठेवला असे राजे मल्हारराव होळकर आणि ज्या मातेनं हिंदवी स्वराज्याचे सुराज्य बनवले, धनगरांच्या अस्तित्वाची संशय तेवती ठेवली, जगातील सर्वश्रेष्ठ महिला राज्यकर्त्या पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना समस्त धनगर समाज मल्हार क्रांती मोर्चा यांच्या वतीने मी धनगर पुत्र शिवकवी गणेश शामराव लुबाळ यांचा त्रिवार मानाचा मुजरा करतो। या ठिकाणी माझ्या तमाम धनगर समाज माता बंधू आणि भगिनींनो, आजपर्यंत आपण फक्त एवढंच ऐकत आलोय की आम्ही येत्या काळात धनगरांना आरक्षण देऊ, आमचं सरकार धनगरांना आरक्षण देणारच आहे। अरे वर्षानुवर्ष निघून गेली पण आम्हाला आरक्षण कधी मिळालंच नाही। धनगराची पोरं त्यांच्या हक्कापासून तशीच वंचित राहिली, भटकत राहिली। पण मागच्या 2.5 वर्षांपूर्वी बारामतीच्या मोर्चात आदरणीय देवेंद्रजी फडणवीस म्हणाले होते की आमचं सरकार सत्तेवर येऊ दे, 15 दिवसात धनगरांचं आरक्षण जाहीर करतो। आदरणीय मुख्यमंत्री महोदय, बारामतीच्या मोर्चा वेळेसची ही गोष्ट, धनगरांच्या आरक्षणाचा हा शब्द तुम्हाला आज आठवतोय का? धनगरांच्या मनातली तळमळ तुम्हाला कधी दिसते का? धनगरांना त्यांच्या हक्काचं असलेलं आरक्षण द्यावंसं वाटतंय का? एक धनगराचं पोर म्हणून मला विचारावंसं वाटतंय, मुख्यमंत्री महोदय, धनगरांच्या पोरांनी आपल्या हक्काच्या आरक्षणामधून उच्च स्तरावर जायचंच नाही का? पोटची खळगी भरण्यासाठी फिरणाऱ्या धनगर माता पित्यांनी आपल्या मुलांनी सरकारी भरत्यांमध्ये भरती होतानाचं स्वप्न बघायचंच नाही का? आम्ही आमच्या हक्काचं आरक्षण मागतोय, सर्व पुरावे सादर करून सुद्धा धनगर आणि धनगर ही एकच जात आहे हे सिद्ध करून सुद्धा धनगरांना आरक्षण मिळणारच नाही का? मुख्यमंत्री महोदय, या प्रश्नाचं उत्तर आपण देऊ शकताय का? कधी देणार आपण याचं उत्तर? कधी देणार आपण आम्हाला आरक्षण? आणि माझ्या धनगर समाज बांधवांनो, आपण जागे कधी होणार सांगा ना? अरे कधी होणार जागे? किती दिवस फिरणार आपण कार्यकर्ता म्हणून दुसऱ्यांच्याच मागे? तू विसरून गेलायस का धनगर असल्याची जाणीव? तू विसरून गेलायस का धनगर असल्याची जाणीव? अरे झोपलायस का तू? अरे उठ धनगरा, कधी होणार तुम्ही जागे? अरे तुलाच तर विणायचेत, तुलाच तर बनवायचेत धनगर आरक्षणाचे धागे। अरे आजवरच्या पिढ्या गेल्या तुझ्या मेंढरांच्या मागे, कधी बघणार तुम्ही तुमची पोरं लाल दिव्यांच्या गाड्यांमध्ये? उठ धनगरा, जागा हो, तुलाच बनवायचेत धनगर आरक्षणाचे धागे। आणि माझ्या धनगर बांधवांनो, लक्षात ठेवा, आण आहे तुम्हाला पिवळ्या भंडाऱ्याची, आण आहे तुम्हाला पिवळ्या भंडाऱ्याची, धनगर जातीची, पुण्यश्लोक अहिल्या मातेची, राजा मल्हाररावांची। अरे बास करा, प्रत्येक जण म्हणताय मी भलं, माझं घर भलं, मला काय करायचं आरक्षण विरक्षण? हे असले विचार डोक्यातनं काढून टाका, आता नाही तर परत कधीच नाही। आरक्षण मिळाल्याशिवाय आपणास गप्प बसायचंच नाही। आपापसातील मतभेद विसरा, पक्ष पदाधिकारी हे सगळं सोडून फक्त एक धनगराचं पोर म्हणून एकत्र या आणि आपल्या पुढच्या पिढीला आरक्षण रूपी भेट देऊया। आणि म्हणूनच मल्हार क्रांती मोर्चात दिनांक 16 मार्च 2017 रोजी दहिवडी इथं धनगराचं पोर म्हणून आरक्षणाचा हक्क मागण्यासाठी उपस्थित राहूया। जय शिवराय, जय मल्हार, जय अहिल्या, जय